भाऊबंदकीतील जमीन वाटप करायला अजूनही तहसीलदाराच्या चक्रा मारताय, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बदल करण्यात आला आहे. आता वडिलोपार्जित किंवा भाऊबंदकीतील जमिनीची वाटणी करण्यासाठी तहसीलदाराच्या पूर्व परवानगीची गरजच नाही. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आधी काय व्हायचं, जमीन वाटणी करायची म्हटलं की तहसील कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागायच्या. कागदपत्र जमा करा, अप्रुव्हलची वाट पहा आणि प्रोसेस खूप वेळखाऊ आणि त्रासदायक व्हायची. पण आता ही सगळी प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद करण्यात आली आहे. जर भाऊ बहिणीमध्ये आपसी समझोता झाला असेल तर आता तुम्ही थेट स्टॅम्प कार्यालयात जाऊन फक्त 500 रुपयाच्या नाममात्र शुल्कात जमीन वाटणीची नोंदणी करू शकता. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचा वेळ वाचणार, सरकारी कार्यालयाच्या चक्र बंद होणार आणि पूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार. यामुळे कुटुंबातील वादही कमी होण्याची शक्यता आहे. हा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. म्हणजे भाऊबंदकीतील जमीन वाटणी करणं खूपच सोपं झालंय. तुमच्या घरात किंवा नात्यात अजूनही जमीन वाटणी बाकी असेल तर ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.